नमस्कार शेतकरी मित्रांनो, आजच्या महत्त्वाच्या हेडलाईन्समध्ये आपलं मनापासून स्वागत। राज्यातील 14 जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे सरसकट वीज बिल माफ होणार। यामध्ये जालना, अहिल्यानगर, नांदेड, सातारा, पुणे, नाशिक यासह 14 जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा समावेश। शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा शासनाचा प्रयत्न। कांदा अनुदान लाटले, श्रीगोंदे समितीत 1,88,00,000 भ्रष्टाचार गुन्हा दाखल। 7/12वर पिकाची नोंद नाही तरीही मोठी आवक। पीक विमा नाही, सोयाबीन कापसाचे दरही घसरले। शेतकऱ्यांमध्ये सरकारविषयी रोष, पीक विम्यामध्ये घोळ असल्याचा शेतकऱ्यांचा संशय। पीक विम्यासाठी रास्ता रोको, जिल्हा प्रशासनाला दिले निवेदन। वाहतांच्या लागल्या दुतर्फी रांगा। पाण्याअभावी फळबागांचे मोठे नुकसान, बागायतदारांच्या डोळ्यात पाणी। मदतीला धावले कृषी शास्त्रज्ञ, कृषी विभागाच्या वतीने बागा वाचवा अभियान सुरू। घरात साठवलेला कापूस काळवंडला, पावसाळ्याच्या तोंडावर 4,000 रुपये क्विंटलने होते खरेदी। कांदा अनुदानासाठी चिखडेत रोखली वाहतूक, बार्शी धाराशिव रस्त्यावर शेतकऱ्यांचे आंदोलन। विधानसभेलाही उडवणार दानादान। कपाशीच्या बियाण्याची चढा दराने विक्री, एका बॅगसाठी मोजावे लागतायत 1,500। कृषी विभागाची पथके नावाला। शहादा तालुक्यात वादळामुळे मोठे नुकसान, केळीचे मोठे नुकसान। घरांवरील पत्रे उडाले, झाडे उन्मळून पडली, तारा तुटल्याने वीज पुरवठा खंडित। कांद्याने घेतली उसळी, दर पोहोचले 40 रुपये प्रति किलोवर। पावसाळ्यापूर्वीच ग्राहकांना झटका, महागाईचा व्यापाऱ्यांना की शेतकऱ्यांना फायदा। गुजरातमधून आलेले 17 लाखांचे प्रतिबंधित बीटी बियाणे पकडले, 6 आरोपींना केली अटक। स्थानिक गुन्हे शाखा पथकाने सासळा रचून शनिवारी दुपारी केली कारवाई। शंखी गोगलगायीचे नियंत्रण करा, नुकसान टाळा। कृषी विद्यापीठाच्या शिफारशींप्रमाणे उपचाराचा करावा अवलंब। पोती भिजवून शेतात टाकावी, कृषी विभागाचे शेतकऱ्यांना आव्हान। माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करून चॅनल सबस्क्राईब करा। धन्यवाद।